दीपावलीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। वर्षातील सर्वात मोठा सण दीपावली आणि दीपावलीतील सर्वात महत्त्वाची तिथी लक्ष्मीपूजन। माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद जर प्राप्त झाला त्या घरामध्ये नेहमीच सर्व गोष्टींची भरभराट असते, चांगलं आरोग्य नांदतं, वैभव ऐश्वर्य प्राप्त होतं। वर्षातून एकदाच आपल्याला आपल्या घरामध्ये मातेचं स्वागत करायचं असतं, लक्ष्मी पूजा करायची असते। ही पूजा विधिवतच करावी, शास्त्रोक्त मंत्रासह करण्याचा प्रयत्न करा। अशा पद्धतीने जर आपण पूजन केलं, मी खात्रीने सांगतो आपल्या घरामध्ये कधीच कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही। लक्ष्मी पूजन कसं करायचं, शास्त्रोक्त मंत्रासह ही पूजा कशी करायची, कुठलं पूजा साहित्य लागेल, या वर्षीचा म्हणजे 2025चा लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त काय आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास राहण्यासाठी या दिवशी रात्री जागरण करून कोणती सेवा करावी, कोणते स्तोत्र मंत्र पठण करावे, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत। चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका विचारा आणि आपण याच पद्धतीने लक्ष्मी पूजा करणार का मला नक्की सांगा। बऱ्याच वेळेला आपण साधी सोपी पूजा करावी असं म्हणून पूजा करण्याचाच कंटाळा करतो। ही पूजा शास्त्रोक्त असली तरी अवघड मुळीच नाही। सर्व मंत्र मी या पूजेमध्ये लिहून दिले आहेत। आपल्याला जर शक्य झालं माझ्या सोबत आपण मंत्र पठण करा, नाही शक्य झालं तर सूचनेप्रमाणे फक्त पूजेची कृती करायची, मंत्र फक्त ऐकले तरी चालतील, पण याच पद्धतीने पूजन करून शास्त्रोक्त लक्ष्मी पूजा केल्याचं समाधान मात्र आपल्याला नक्कीच मिळेल। आता आपण बघूया या वर्षीचा लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त काय आहे। 21 ऑक्टोबर 2025 रोजी दिवाळी अमावास्या आहे। या दिवशी संध्याकाळी आपल्याला लक्ष्मी पूजा करायची आहे। लक्ष्मी पूजनाचा अत्यंत शुभ मुहूर्त आहे संध्याकाळी 6:07 पासून रात्री 8:45 पर्यंत। ज्यांना शक्य होईल त्यांनी या शुभ मुहूर्तावरती लक्ष्मी पूजन करा, ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी रात्री 10:20 पर्यंत लक्ष्मी पूजन केलं तरी चालेल। आता आपण बघूया लक्ष्मी पूजनासाठी लागणारं साहित्य कोणतं। पूजेसाठी आपल्याला लागेल हळद कुंकू, अक्षता, गंध, फुले, कलशासाठी तांब्या, तामन, पळी, निरांजन, घंटा, शंख असेल पूजेत मांडावा। माता लक्ष्मीची मूर्ती, सरस्वती मातेची मूर्ती, गणपती बाप्पाची मूर्ती असेल अवश्य मांडावी। चांदीच्या प्रतिमा किंवा नाणी, त्यानंतर सुट्टे पैसे, नैवेद्यासाठी साखर, गूळ खोबरं, त्यानंतर पंचामृत, फुलाचे हार, नारळ, सुपाऱ्या, फळे, नैवेद्यासाठी बत्ताशे, अत्तर, ओटीचं साहित्य आणि सौभाग्य अलंकार म्हणजेच खण, नारळ, तांदूळ, त्यानंतर मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या, पूजेसाठी बदाम, खारका, कापूर, त्यानंतर जमा खर्चाची जी वही असते ती, त्याच्यासोबत लेखणी म्हणजेच पेन, सप्तधान्य लागल। सप्तधान्यामध्ये धणे आणि तीळ महत्वाचे, बाकी आपण गहू, तांदूळ, उडीद, मूग, हरभरा, तूर इत्यादी धान्य घ्यावं। पूजेच्या अगोदर हे सर्व साहित्य आपण जवळ घेऊन बसा, म्हणजे आपल्याला सारखं उठावं लागणार नाही। या पूजेची विशिष्ट मांडणी करावी लागते। पूजेच्या अगोदर 1 तास अगोदरच आपण ही मांडणी करा, म्हणजे नंतर आपला वेळ जाणार नाही। पूजेची तयारी किंवा मांडणी कशी करायची, ज्या ठिकाणी पूजा मांडणार असाल ती जागा स्वच्छ करा, तिथं गुलाबजल शिंपडावं, गोमूत्र शिंपडावं, चौरंग घ्या किंवा पाट घ्यावा, त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरावं। आपल्याकडे नारायणाचा, लक्ष्मी मातेचा फोटो असेल त्या चौरंगावरती मांडावा, स्वामी समर्थ महाराजांचा फोटो मांडावा। घरात शांतता पाहिजे, स्वच्छता पाहिजे, टीव्ही पहिले बंद करा। आपल्या घरातील, घराबाहेरील सर्व जे दिवे असतात, लाईट असतात ते सर्व सुरू करावेत। आपलं मन शांत ठेवायचं। लक्ष्मी मातेला शांतता आवडते, स्वच्छता आवडते, घरात चिडचिड करायची नाही। पूजा कोण करू शकतं, स्त्री, पुरुष किंवा दोघं जोडीनं ही पूजा करू शकतात। आता आपल्या घरात जर श्रीयंत्र असेल, कुबेर यंत्र असेल, कुबेर भगवान यांची मूर्ती असेल, पूजेच्या ठिकाणी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मांडून घ्यावीत। त्यानंतर जोड पानावरती 3 ठिकाणी आपल्याला 3 सुपारी मांडायच्या आहेत। या सुपारी म्हणजे कोणत्या, भगवान विष्णूंची सुपारी, कुबेर भगवान यांची सुपारी आणि माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून सुपारी। कोजागिरीच्या पूजेमध्ये आपण ज्या 3 सुपारींचं पूजन केलं, या 3 सुपारी आपल्याला लक्ष्मी पूजनाच्या पूजेत मांडायच्या आहेत। जोड पानावरती या 3 सुपारी मांडून द्या। आपल्या उजव्या हाताला तांदळानं स्वस्तिक काढायचं। या स्वस्तिक वरती आपण नवीन केरसुणी पूजेला मांडणार आहोत। सोने, चांदी, नोटा, नाणी, लक्ष्मी मातेच्या, सरस्वती मातेच्या प्रतिमा असतील पूजेमध्ये मांडून द्या। कमळगट्ट्याची माळ असेल, कवड्या असतील, या लक्ष्मीकारक वस्तू ज्या ज्या असतील ते सर्व पूजेत मांडायच्या। त्यानंतर नवीन हिशोबाची वही ती देखील पूजेत मांडावी। वही शेजारीच लेखणी म्हणजेच पेन देखील पूजेत मांडायचा आणि सप्तधान्य पूजेत मांडावं। अशा पद्धतीने आपण संपूर्ण पूजा मांडणी करून घ्या। आता आपण पूजेला सुरुवात करू। पूजेची सुरुवात नेहमीप्रमाणे
शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा. दिव्याला हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हायची. ओम श्री दीपदेवताय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. पुरुषांनी आपल्या कपाळाला कुंकू लावायचं, महिलांनी हळद कुंकू लावावं. चंदनस्य महत्पुण्यम पवित्रम पापनाशनम आपदाम हरते नित्यम लक्ष्मीष्टिष्ठती सर्वदा. यानंतर आपण आपल्या मनाच्या, शरीराच्या शुद्धीसाठी आचमन करणार आहोत. शुद्ध पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा, पळी किंवा चमचा घ्या आणि तामण घ्यावं. भगवान विष्णूंची 24 नावं आपण पठण करणार आहोत. पहिल्या 3 नावांचा उच्चार करताना डाव्या हाताने उजव्या हातात पळीभर पाणी घ्यायचं, पाणी पिऊन घ्यायचं. पहिल्या 3 नावाचा उच्चार करताना पाणी पिऊन घ्यायचं. चौथ्या नावाचा उच्चार करताना तामणामध्ये पाणी सोडून द्यायचं. द्विराचम्य म्हणजेच ही कृती आपल्याला 2 वेळा करायची आहे. डाव्या हातानं उजव्या हातात पळीभर पाणी घ्यावं. ओम केशवाय नमः स्वाहा. पाणी पिऊन घ्या. पुन्हा पाणी घ्यायचं. ओम नारायणाय नमः स्वाहा. पाणी पिऊन घ्यावं. पुन्हा पाणी घ्यायचं. ओम माधवाय नमः स्वाहा. पाणी पिऊन घ्यावं. पुन्हा पाणी घ्या. ओम गोविंदाय नमः. तामणामध्ये पाणी सोडून द्यायचं. पुन्हा हीच कृती करायची. ओम केशवाय नमः स्वाहा. पाणी पिऊन घ्या. ओम नारायणाय नमः स्वाहा. पाणी पिऊन घ्यावं. ओम माधवाय नमः स्वाहा. पाणी पिऊन घ्या. ओम गोविंदाय नमः. तामणामध्ये पाणी सोडून द्यावं. आता हात जोडायचे. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अदक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेंद्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्रीकृष्णाय नमो नमः. आता प्राणायाम करावं. ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता दैवी गायत्री छंदः. ओम भूर्भुवः स्वाहा तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम आपो ज्योतिरसमृतं ब्रह्म भूर्भुवास्वरम. अशा रीतीनं गायत्री मंत्राचं पठण करायचं. आता आपण सर्व देवांना वंदन करणार आहोत. हात जोडायचे. श्रीमन महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. मातृपितृभ्यां नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. आता पूजेतील सर्वात महत्वाचा भाग, या पूजेचा संकल्प. आपल्या उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यावं. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल घ्यायचं. मनोमन लक्ष्मी मातेचं ध्यान करायचं. अद्य श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्वेतवाराह कल्पे वैवत्सत्मन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे प्रथमचरणे चम्बुद्वीपे गोदावर्याः दक्षिणतीरे शालिवाहनशके विश्वावसुनाम संवत्सरे दक्षिणायने शरदऋतो आश्विनमासे कृष्णपक्षे अमावास्यातिथो मंगळवार विष्णुवासरे चित्रा नक्षत्रे अद्य दिन नक्षत्रे देवगुरोः संहित अन्येषु ग्रहेषु यथायतं राशिस्थानेषु सत्सु एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथो म्हणायचं मम. आपल्या गोत्राचा उच्चार करा. गोत्र माहीत नसेल कौशिक म्हणावं. गोत्रोत्पन्न. आपल्या वडिलांचं नाव घ्यावं. तनयाः. आपलं नाव घ्या. शर्मणे. आत्मनः. श्रुतिस्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सर्वेषां सहकुटुंबानां क्षेम स्थैर्य दीर्घायु आरोग्य ऐश्वर्यादि अभिवृद्ध्यर्थम अभीष्ट फल प्राप्त्यर्थम वार्षिकी कुबेर सहित लक्ष्मी पूजनम करिष्ये. हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्या. संकल्पानंतर आसन शुद्धी म्हणजेच आपण ज्या जागेवर पूजेला बसलो आहोत त्या ठिकाणी जमिनीवरती हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हायची. आपण पृथ्वी मातेची पूजा करत आहोत. पुढील मंत्र म्हणावा किंवा ऐकावा. ओम पृथ्वी तया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वं च धारयम्मा देवी पवित्रं कुरु चासनम. आपल्या उजव्या हातामध्ये अक्षता घ्याव्यात. पुढील मंत्र म्हणून झाल्यानंतर अक्षता 4 दिशांना व्हाव्यात. ओम अपक्रामन्तु भूतानि पिशाचः सर्वतो दिशं सर्वेषां अविरोधेन पूजा कर्म समारभे अपसर्पन्तु ते भूता ये भूता भूमि संस्थितः ये भूता विघ्नकर्तारः
ते गच्छन्तु शिवाज्ञया. पूजेमध्ये अडथळा किंवा विघ्न येऊ नये म्हणून हा मंत्र म्हटला जातो. यानंतर आपण करणार आहोत न्यास किंवा षडंग न्यास. आपल्या शरीराच्या अवयवामध्ये ईश्वराचा वास आहे असं समजून मंत्राचं पठण करताना त्या त्या अवयवांना स्पर्श करायचा. आपल्या हृदयाला हात लावायचा. श्री महालक्ष्मी नमः, हृदयाय नमः. त्यानंतर मस्तकाला हात लावा. श्री महालक्ष्मी नमः, शिरसे स्वाहा. त्यानंतर शेंडीला हात लावावा. श्री महालक्ष्मी नमः, शिखाय वषट. आपल्या दोन्ही हातांची ओंजळ करून छातीच्या पुढे करावी. श्री महालक्ष्मी नमः, कवचाय हुम. डोळ्यांना स्पर्श करावा. श्री महालक्ष्मी नमः, नेत्रत्रयाय वौषट. त्यानंतर टाळी वाजवावी. श्री महालक्ष्मी नमः, अस्त्राय फट. यानंतर महत्वाचा विधी जो आपण बऱ्याच वेळा करत नाही, आपल्या अंगणातील तुळशीची पूजा करायची. तुळशीला हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची. धूप दीपानं ओवाळायचं. ओम ह्रीं क्लीं ऐं वृंदावने स्वाहा. ही झाली तुळशी पूजा. आता आपण दिवाळीच्या वेळेला जी नवीन केरसुणी आणत असतो, या केरसुणीची पूजा करून आपल्याला पूजा मांडणी ज्या ठिकाणी केली आहे त्या ठिकाणी तांदळानं जे स्वस्तिक काढलं आहे त्यावरती ही केरसुणी ठेवून त्याची पूजा करायची आहे. हा पूजेतील अत्यंत महत्वाचा भाग आहे, ज्याला म्हणतात अलक्ष्मी निसारणन. अलक्ष्मी बाहेर जावं आणि माता लक्ष्मी आत येऊ, असा हा विधी आहे. नवीन केरसुणी आपल्या दाराजवळ उभी करायची बाहेरच्या बाजूनं. तिची पूजा करून मग आपण तिला आत आणणार आहोत. तत्पूर्वी काय करायचं, आपल्या जुन्या केरसुणीने किंवा झाडून आपल्या घरामध्ये घराच्या मागील भिंतीपासून प्रवेशद्वारापर्यंत उंबऱ्यापर्यंत एका सरळ रेषेत झाडत यायचं. तेथे येऊन जुन्या केरसुणीचा एक फड तोडायचा, तो बाहेर फेकायचा. बाहेर जाऊन म्हणायचं अलक्ष्मी निस्सारणम, म्हणजेच जी घरातील अलक्ष्मी आहे. अलक्ष्मी म्हणजे काय, दारिद्र्य, अनारोग्य, आळस, व्यसन हे सर्व घराच्या बाहेर जावं आणि माता लक्ष्मीचं स्वागत आहे असं म्हणून ती केरसुणी नंतर ठेवून द्या बाहेर. नवीन जी केरसुणी आपण घराच्या बाहेर दरवाजाजवळ उभी केली आहे तिला गंधाक्षता फुलं व्हावीत, हळद कुंकू व्हावं. ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणायचा आणि ती नवीन केरसुणी घरात आणायची. आपण ज्या ठिकाणी पूजा मांडली आहे त्या ठिकाणी चौरंगावरती जिथं स्वस्तिक काढला आहे उजव्या बाजूला तिथं ती केरसुणी ठेवून द्यायची. हा विधी अत्यंत महत्वाचा आहे, कारण अलक्ष्मी घराच्या बाहेर गेल्याशिवाय माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत नाही. घराच्या बाहेरून केरसुणीची पूजा करून पूजेमध्ये आणून मांडावी. आता आपण करणार आहोत गणपती पूजन. गणपती बाप्पाची मूर्ती किंवा त्यांचं प्रतीक म्हणून सुपारी तामणामध्ये घ्या. बाप्पावरती थोड्याशा अक्षता व्हायच्या. आपण बाप्पाला आमंत्रित करणार आहोत, त्याला आवाहन म्हणतात. ओम श्री महागणपते नमः, आवाहनार्थे अक्षतान समर्पयामी. पुन्हा थोड्याशा अक्षता व्हाव्यात. बाप्पाला आपण आसन दिलं. ओम श्री महागणपते नमः, आसनार्थे अक्षतान समर्पयामी. बाप्पाच्या मूर्तीवरती 4 पळी शुद्ध जल व्हायचं. ओम श्री महागणपते नमः, पादयोः पाद्यं समर्पयामी, अर्घ्यं समर्पयामी, आचमनीयं समर्पयामी, स्नानं समर्पयामी. म्हणजेच बाप्पाचे आपण पाय धुतले, हात धुतले, त्यांना स्नान घातलं. त्यानंतर 1 पळी पंचामृत व्हावं. ओम श्री महागणपते नमः, पंचामृत स्नानं समर्पयामी. पुन्हा 1 पळी शुद्ध जल व्हायचं. ओम श्री महागणपते नमः, शुद्धोदक स्नानं समर्पयामी. गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. आपल्या उजव्या हाताला थोड्याशा अक्षता आसन म्हणून ठेवा. त्या ठिकाणी मूर्तीची स्थापना करावी. बाप्पाला कापसाची 2 वस्त्र व्हावीत. ओम श्री महागणपते नमः, वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी. बाप्पाला गंध लावावं, अक्षता व्हाव्यात, फुलं व्हावी. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. बाप्पाला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. ओम श्री महागणपते नमः, नैवेद्यम समर्पयामी. गणपती पूजन झाल्यानंतर आपण आता करणार आहोत कलश स्थापना. शुद्ध जलानं भरलेला एक तांब्या घ्यायचा. त्यामध्ये हळद कुंकू अक्षता, एखादं फूल टाकावं, एखादी सुपारी, एखादं नाणं टाकावं. कलशावरती 5 विड्याची पानं ठेवायची, त्यावरती नारळ ठेवायचा. या कलशावरती खालून वर कुंकुवानं उभ्या 5 रेषा काढा. कुंकुवानं स्वस्तिक काढायचं. नारळावरती देखील स्वस्तिक काढावं. चौरंगावरती आपल्या डाव्या हाताला अक्षता ठेवाव्यात. त्यावरती कलश मांडून द्यावा. कलशाला नारळाला गंधाक्षता फुले अर्पण करावी. कलशस्य मुखे विष्णुः, कंठे रुद्रः समाश्रितः, मूले तत्र स्थितो ब्रह्मा, मध्ये मातुगणः स्मृतः, कुक्षो तु सागरः, सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा, ऋग्वेदेत यजुर्वेदः, सामवेदो हतर्वणः, अंगेष्वशयिता सर्वे, कलशं तु समश्रितः, अत्र गायत्री सावित्री, शान्तिः पुष्टिकरी तथा, आयान्तु देवपूजार्थं
दुरितक्षयकारकः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु। कलश देवताभ्यो नमः। सकल पूजार्थे गंधाक्षता पुष्पाणि समर्पयामि। ओम श्री वरुणाय नमः। अशा पद्धतीनं कलश स्थापना झाल्यानंतर आपण आता शंखाची पूजा करणार आहोत। शंखाला तामनामध्ये घ्या, स्नान घालावं, आपल्या उजव्या हाताला शंखाची स्थापना करा, शंखाला गंध लावावं, फूल वाहावं, अक्षता वाहू नये। ओम श्री शंखाय नमः। गंध पुष्पम समर्पयामी। शंख नसेल तर हरकत नाही, हा विधी करायचा नाही। त्यानंतर घंटेचं पूजन, डाव्या हाताला थोड्याशा अक्षता ठेवाव्यात आसन म्हणून, त्यावरती घंटेची स्थापना करायची। घंटेला हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची। ओम श्री घंटा देवे नमः। हरिद्राम कुंकुम च समर्पयामी। अक्षतां समर्पयामी, पुष्पम समर्पयामी। शंख आणि घंटेचं अशा पद्धतीनं पूजन केल्यानंतर आपण आता आपल्या कुलदेवतेच्या टाकावरती अभिषेक करणार आहोत। ताम्हणामध्ये थोड्याशा अक्षता घ्या, त्यावरती आपल्या कुलदेवतेचा टाक घ्यावा। टाक नसेल तर आपण सुपारी घ्यावी। प्रथम टाकावरती किंवा सुपारीवरती अक्षता व्हायच्या, देवीचं आवाहन करूया, देवीला पूजेमध्ये आमंत्रित करायचं। ओम श्री कुलस्वामिने नमः। आवाहनार्थे अक्षतां समर्पयामी। पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या, देवीला आपण आसन देणार आहोत। ओम श्री कुलस्वामिने नमः। आसनार्थे अक्षतां समर्पयामी। त्यानंतर 4 पळी शुद्ध जल व्हायचं। ओम श्री कुलस्वामिने नमः। पाद्यं समर्पयामी। अर्घ्यं समर्पयामी। आचमनीयं समर्पयामी। स्नानं समर्पयामी। देवीचे आपण पाय धुतले, हात धुतले, देवीला स्नान घातलं। त्यानंतर 1 पळी पंचामृत अर्पण करायचं। ओम श्री कुलस्वामिने नमः। पंचामृत स्नानं समर्पयामी। पुन्हा 1 पळी शुद्ध जल व्हायचं। शुद्धोदक स्नानं समर्पयामी। त्यानंतर गंधोदक स्नान, पळीभर पाण्यात थोडंसं कुंकू टाकायचं, टाकावरती वाहून द्या। ओम श्री कुलस्वामिने नमः। गंधोदक स्नानं समर्पयामी। पुन्हा 1 पळी शुद्ध जल व्हायचं। शुद्धोदक स्नानं समर्पयामी। आता पळीनं थोडं थोडं पाणी या टाकावरती वाहत राहायचं। सोबत श्री सुक्ताचं 1 वेळा पठण करा, म्हणजेच श्री सुक्तानं टाकाला अभिषेक करायचा। अभिषेक झाला, टाक स्वच्छ पुसून घ्यावा। चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवाव्यात आसन म्हणून, त्या ठिकाणी देवीच्या टाकाला स्थापित करायचं। कापसाचं वस्त्र अर्पण करावं। ओम श्री कुलस्वामिने नमः। वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी। त्यानंतर हळद कुंकू अक्षता व्हाव्यात, फुलं व्हावी। ओम श्री कुलस्वामिने नमः। हरिद्राम कुंकुम च समर्पयामी। अक्षतां समर्पयामी, पुष्पम समर्पयामी। अशा रीतीने आपण कुलस्वामिनीच्या टाकावरती अभिषेक केला। आता आपण लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती अभिषेक करणार आहोत। देवघरात लक्ष्मी मातेची मूर्ती असेल ती ताम्हणात घ्यायची, मूर्ती नसेल त्याऐवजी प्रतीक म्हणून सुपारी घ्या, किंवा चांदीची प्रतिमा असेल लक्ष्मी मातेची ती देखील चालेल, नाणं देखील चालेल। आता लक्ष्मी मातेचं ध्यान करायचं। यासा पद्मासनस्था विपुलकटितटी पद्मपत्रायताक्षी गंभीरा वर्तनाभिः स्तनभरनमिता शुभ्रवस्त्रोत्तरीया या लक्ष्मीर्दिव्य रूपैर्म मणिगणखचिते स्नापिता हेमकुंभे सा नित्यं पद्महस्ता मम वसतु गृहे सर्वमंगल्य वास्तु। यानंतर सरस्वती मातेचं ध्यान करावं। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः। ध्यानं समर्पयामी। हे झालं माता लक्ष्मीचं सरस्वतीचं ध्यान। आता मूर्तीवरती अक्षता व्हायच्या, म्हणजेच आपण त्यांना आता पूजेमध्ये आमंत्रित करणार आहोत, ज्याला आवाहन म्हणतात। ताम्हणात घेतलेल्या मूर्तीवरती अक्षता व्हाव्यात। ओम श्री लक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः। आवाहनार्थे अक्षतां समर्पयामी। पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या, देवीला आपण आसन देणार आहोत। ओम श्री लक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः। आसनार्थे अक्षतां समर्पयामी। मूर्तीवरती किंवा सुपारीवरती 4 पळी शुद्ध जल व्हावं। ओम श्री लक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः। पाद्यं समर्पयामी। अर्घ्यं समर्पयामी। आचमनीयं समर्पयामी। स्नानं समर्पयामी। म्हणजेच लक्ष्मी मातेचे आपण पाय धुतले, हात धुतले, तिला स्नान घातलं। आता पंचामृत स्नान, मूर्तीवरती पंचामृत व्हावं 1 पळी। ओम श्री लक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः। पंचामृत स्नानं समर्पयामी। 1 पळी शुद्ध जल व्हावं। ओम श्री लक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः। शुद्धोदक स्नानं समर्पयामी।
आता गंधोदक स्नान. पळीभर पाण्यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं, मूर्तीवरती वाहून द्या. ओम श्री लक्ष्मी सरस्वतीभ्याम नमः. गंधोदक स्नानम समर्पयामी. पुन्हा एक पळी शुद्ध जल व्हायचं. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. आता तामनात घेतलेल्या मूर्तीवरती पळी पळीनं पाणी वाहत राहायचं. सोबत श्री सुक्ताचं एक वेळा पठण करा किंवा श्रवण करा. तसंच संपूर्ण पूजेवरती फुलाफुलानं थोडंसं पाणी देखील शिंपडायचं, म्हणजे या संपूर्ण पूजेला देखील अभिषेक होईल श्रीसुक्तानं. श्रीसुक्त चॅनलवर आहे, आपण ते लावून द्या आणि ही सर्व अशा पद्धतीनं पूजेची कृती करा. आता लक्ष्मी मातेचं ध्यान करायचं. ओम महालक्ष्मी सुप्रतिष्ठिता भव. ओम महालक्ष्मी सुप्रतिष्ठिता भव. ओम महालक्ष्मी सुप्रतिष्ठिता भव. लक्ष्मी मातेसह संपूर्ण पूजेची ही झाली प्राणप्रतिष्ठापना. अशा पद्धतीनं अभिषेक झाल्यानंतर देवीची म्हणजेच लक्ष्मी मातेची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवा आसन म्हणून, त्या ठिकाणी मूर्तीला स्थापित करायचं. कापसाची वस्त्रमाळ अर्पण करा. ओम श्री लक्ष्मी सरस्वतीभ्याम नमः. वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी. हळद कुंकू लावावं, अक्षता व्हाव्यात. ओम श्री लक्ष्मी सरस्वतीभ्याम नमः. हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. अक्षताम समर्पयामी. मातेला शेंदूर अर्पण करावा. ओम श्री लक्ष्मी सरस्वतीभ्याम नमः. सिंदूरम समर्पयामी. नाना परिमलद्रव्यम समर्पयामी. ओटीचं साहित्य, कंचुकी, कंठसूत्र म्हणजेच मंगळसूत्र अर्पण करावं. सौभाग्य अलंकार समर्पयामी. फुलं व्हावीत. पुष्पाणी समर्पयामी. लक्ष्मी मातेची अशा पद्धतीनं पंचोपचारे पूजा केल्यानंतर अंगपूजा आपण करणार आहोत. लक्ष्मी मातेच्या त्या त्या अंगाचा उच्चार करताना त्या अंगावरती अक्षता व्हायच्या, याला म्हणतात अंगपूजा. आता मी मंत्र म्हणेल, आपण अक्षता व्हाव्यात. ओम लक्ष्मी सरस्वतीभ्याम नमः. अंगपूजां समर्पयामी. ओम चपलाय नमः. पादो पूजयामी. पायावरती अक्षता व्हाव्यात. ओम चंचलाय नमः. जानुनी पूजयामी. गुडघ्यावरती अक्षता व्हाव्यात. ओम कमलाय नमः. कटीं पूजयामी. कमरेवरती अक्षता व्हाव्यात. ओम कात्यायनी नमः. नाभीं पूजयामी. नाभीवरती अक्षता व्हाव्यात. ओम जगन्मात्रे नमः. जठरं पूजयामी. पोटावरती अक्षता व्हाव्यात. ओम विश्ववल्लभे नमः. वक्षस्थलं पूजयामी. स्तनावरती अक्षता व्हाव्यात. ओम कमलवासिनी नमः. नेत्रत्रयं पूजयामी. डोळ्यावरती अक्षता व्हाव्यात. ओम श्रीये नमः. शिरः पूजयामी. डोक्यावरती अक्षता व्हाव्यात. आता पूजेतील सर्व देवतांची आपण पंचोपचारे पूजा करणार आहोत. जी नवीन केरसुनी आपण मांडली आहे तिची पंचोपचारे पूजा करायची. तिला हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करावीत. ही घर स्वच्छ करणारी केरसुनी, हिचा नेहमी मान ठेवावा, सन्मान ठेवावा. ती आहे म्हणून आपलं घर स्वच्छ असतं आणि जिथं स्वच्छता असते तिथंच माता लक्ष्मी असते. म्हणून या केरसुनीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं, रूप मानलं जातं. पंचोपचारे पूजा करा. ओम श्री महालक्ष्मी नमः. हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. अक्षतां समर्पयामी. पुष्पम समर्पयामी. त्यानंतर जोड पानावरती आपण ज्या 3 सुपारी मांडल्या आहेत, कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेतील सुपारी. पहिली सुपारी भगवान विष्णूंची सुपारी. या सुपारीला गंधाक्षता फुलं अर्पण करावी. ओम श्री महाविष्णवे नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. दुसरी सुपारी माता लक्ष्मीची सुपारी. हळद कुंकू व्हावं, अक्षता व्हाव्यात, फुलं व्हावीत. ओम श्री महालक्ष्मी नमः. हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. अक्षतां समर्पयामी. पुष्पम समर्पयामी. तिसरी सुपारी भगवान कुबेर यांची. या सुपारीवरती गंधाक्षता फुलं अर्पण करायची. ओम श्री कुबेराय नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. पूजेमध्ये आपण श्रीयंत्र मांडलं असेल, श्रीयंत्राला देखील हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करा. ओम श्रीं नमः. हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. अक्षतां समर्पयामी. पुष्पम समर्पयामी. कुबेर यंत्र त्या ठिकाणी मांडलं असेल, कुबेर यंत्राला देखील गंधाक्षता फुलं व्हायची, हळद कुंकू व्हावं. ओम श्री कुबेराय नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. पूजेमध्ये आपण सप्तधान्य मांडलं आहे. प्रत्येक धान्याला गंधाक्षता फुलं व्हायची किंवा हळद कुंकू व्हावं. ओम श्री सप्तधान्यभ्यो नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. या दिवशी कुबेर देवतेच्या पूजनाला महत्व आहे. आपल्याकडे जर कुबेर भगवान यांची मूर्ती असेल, या मूर्तीला तामनामध्ये घ्यायचं, शुद्ध जलानं पंचामृतानं पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं. चौरंगावरती गणपती बाप्पाच्या शेजारी कुबेर भगवान यांची मूर्ती स्थापित करावी. गंधाक्षता फुले अर्पण करा. ओम श्री कुबेराय नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी.
चौरंगावरती आपण लक्ष्मी मातेचा, नारायणाचा, स्वामी महाराजांचा फोटो मांडला असेल. प्रत्येक फोटोला गंध व्हावं, फुलं अर्पण करावी, हळद कुंकू लावावं. त्यानंतर सोने, नोटा, चांदी, ज्या ज्या लक्ष्मीकारक वस्तू असतील, कमळगट्ट्याचे मणी असतील, कवड्या असतील, प्रत्येकाला हळद कुंकू, अक्षता, फुलं व्हायची. त्यानंतर नवीन हिशोबाची जी वही मांडली आहे तिचं पूजन करायचं. गंधाक्षता, फुलं अर्पण करा, हळद कुंकू लावावं. ओम श्री पुस्तक रूपिणी नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. शेजारी आपण जो पेन ठेवलाय, लेखणी ज्याला म्हणतात, त्याला देखील हळद कुंकू व्हावं, फुलं व्हावीत. ओम श्री लेखणी देवे नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. या दिवशी देवीला आवडणाऱ्या ज्या वस्तू त्याचा नैवेद्य दाखवला जातो, म्हणून पूजेमध्येच आपण एका वाटीमध्ये बत्ताशे, खडी साखर ठेवावी. त्यानंतर पंचामृताचा नैवेद्य ठेवावा. मातेला आवडणारी जी जी फळं असतील, सर्व ताजी फळं आपण पूजेत मांडून द्या. संपूर्ण पूजेला अगरबत्तीनं ओवाळायचं. ओम लक्ष्मी सरस्वतीभ्याम नमः. धूपम समर्पयामी. त्यानंतर दीप म्हणजे दिव्यानं ओवाळायचं. ओम लक्ष्मी सरस्वतीभ्याम नमः. दीपम समर्पयामी. यानंतर नैवेद्य, पूर्णाचा नैवेद्य संपूर्ण पूजेला दाखवायचा. बत्ताशे, खडी साखर, पंचामृत याचा देखील सोबत नैवेद्य दाखवा. जमिनीवर पाण्याचा चौकोन करायचा, त्यावरती नैवेद्याचं ताट ठेवावं. 3 वेळा त्याभोवती पाणी फिरवायचं. आपण जी फळं ठेवली असतील त्या फळावर देखील थोडंसं पाणी सोडावं. ओम लक्ष्मी सरस्वतीभ्याम नमः. नैवेद्यम समर्पयामी. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्राह्मणे नमः. फलानी समर्पयामी. त्यानंतर विडा म्हणजेच तांबूल, जोड पानावरती एक नाणं, सुपारी, बदाम, हळकुंड घ्यावा. त्यावरती 1 पळी पाणी सोडायचं. ओम लक्ष्मी सरस्वतीभ्याम नमः. मुखवासार्थे पूगी फल तांबूलम सुवर्ण पुष्प दक्षिणाम समर्पयामी. दुकानात आपण जर लक्ष्मीपूजन करत असाल तर तराजूची पूजा करा. ओम श्री तुला देवताय नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. यानंतर महाआरती करावी. गणपती बाप्पाची, देवीची, लक्ष्मी मातेची, दत्त महाराजांची आरती म्हणावी. कर्पूर आरती म्हणा, मंत्र पुष्पांजली म्हणायची. यानंतर स्वतःभोवती एक प्रदक्षिणा मारायची. पुढील मंत्र म्हणायचा. यानि कानि च पापानि जन्मांतर कृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिण पदे पदे. पूजेत काही राहून गेलं असेल तर त्याबद्दल क्षमा प्रार्थना म्हणून हा मंत्र म्हणायचा. यानंतर लोटांगण घालून लक्ष्मी मातेला नमस्कार करायचा. नमस्कार करणं हा देखील एक संस्कार आहे. प्रसादाचा वाटप करायचा. देवीची क्षमा प्रार्थना म्हणा. आभानं न जानामि तवार्चनम पूजां चैव न जानामि क्षम्यता परमेश्वरी. म्हणजेच या पूजेत जर काही राहून गेला असेल तर लक्ष्मी माते मला क्षमा कर. अशा पद्धतीनं विधिवत आपण लक्ष्मी पूजन करा. पूजा रात्रभर अशीच आपल्या घरात ठेवायची. दुसऱ्या दिवशी सकाळी या पूजेची उत्तर पूजा साध्या पद्धतीनं करा. संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू अक्षता फुलं व्हावीत. लक्ष्मी मातेचं ध्यान करा. नैवेद्य दाखवावा. दूध साखरेचा दाखवू शकता. नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची. पुढील मंत्र म्हणायचा आणि पूजेवरती अक्षता व्हायच्या. या अंतु देवगणा सर्वे पूजा मादाय वार्षिकीम इष्टकाम प्रसिद्ध्यर्थम पुनरागमनाय च. कलशातील पाणी आपल्या घरात, आजूबाजूला, तसंच घरातील व्यक्तींवरती शिंपडायचं. कलशाचा नारळ फोडून आपण प्रसाद केला तरी चालेल. बाकीचे जे निर्माल्य असतं, फुलं असतील, हे सर्व आपण वाहत्या पाण्यात विसर्जित करा. महत्वाचं, सुपारींचं काय करायचं? कोजागिरी पूजेतील ज्या 3 सुपारी आपण मांडल्या आहेत, भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि कुबेर भगवान यांचं प्रतीक म्हणून जोड पानावरच्या सुपारी, या सर्व सुपारी आपल्या तिजोरीत ठेवून द्या. वर्षभर तिजोरीतच ठेवायच्या. पुढील वर्षी आपण त्याचं विसर्जन करायचं, कारण पुढील वर्षी आपण नवीन सुपारी मांडणार आहोत. ह्या सुपारी आपल्या तिजोरीत ठेवल्यानं आपली आर्थिक भरभराट होईल. सप्तधान्य आपल्या घरातील धान्यामध्ये मिसळून द्यावं. अशा पद्धतीने ही संपूर्ण पूजा करायची. या रात्री म्हणजेच लक्ष्मी पूजनाच्या रात्री जागरण सेवेला महत्व असतं. लक्ष्मी मातेची जागून आपण सेवा करावी, कारण ती आपल्या घरामध्ये वास्तव्याला असते. कोणती स्तोत्र मंत्र आपण पठण करावीत. यादी थोडीशी मोठी आहे, परंतु आपण सामूहिक सेवा करा. घरातील सर्व सदस्यांनी मिळून प्रत्येकाने 2-2 स्तोत्र किंवा 2-2 मंत्र अशा पद्धतीने पठण केलं तरी चालेल. ही सर्व स्तोत्र मंत्र आपल्या चॅनलवर आहेत, आपण ते ऐकून सोबत पठण करा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र 1 माळ. विष्णू मंत्र ओम नमो भगवती वासुदेवाय 1 माळ पठण करावा. विष्णू गायत्री मंत्र पठण करायचा. लक्ष्मी गायत्री मंत्र पठण करावा. त्यानंतर श्री मंत्र
कुबेर भगवान यांचा मंत्र, कमलात्मक मंत्र लक्ष्मी मातेचा, त्यानंतर षोडशी मंत्र, हे सर्व मंत्र आपण एक माळ कमीत कमी पठण करावेत. त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्रनाम स्तोत्र, ललिता सहस्रनाम स्तोत्र अवश्य पठण करा. गीतेचा 15वा अध्याय वाचावा. राम रक्षा स्तोत्र पठण करायचं. यातील जेवढी सेवा आपल्याला मनोभावे जमेल तेवढी करावी. अशा पद्धतीनं शास्त्रोक्त विधिवत पूजन करा, ही सेवा करा. लक्ष्मी मातेची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही.